आजची पिढी फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुकवरच बिझी असते असा खडूस शेरा काही वेळा कानावर पडतो। पण आजची पिढी सजग आहे आणि तितकीच प्रगतही आहे। उलट समाजातले प्रश्न टेक्नॉलॉजीच्या मदतीने कसे सोडवता येतील याची उत्तम जाण त्यांना आहे। कोण म्हणतं आजची पिढी फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुकवर बिझी असते। कोण म्हणतं तरुण पिढीला सामाजिक समस्यांचं भान नाही। उलट आजची पिढी व्हॉट्सअप आणि फेसबुकवर बिझी असली तरी त्याच माध्यमातून सामाजिक समस्याही सोडवते। पिंपरी चिंचवडमधला तरुणांचा हा ग्रुप असाच मस्त काम करतोय। या तरुणांनी IMC पुणे अर्थात इम्प्रूव्ह युअर सिटी हे ॲप्लिकेशन तयार केलंय। या तरुणांनी फक्त पॉकेट मनी वापरून हे ॲप्लिकेशन तयार केलंय। शहरातल्या कुठल्याही भागात कुठलीही समस्या असेल तर त्याचा फोटो काढायचा आणि तो पोस्ट करायचा। गुगल मॅपला हे ॲप्लिकेशन कनेक्टेड आहे। अशा प्रकारे एखाद्या भागातली समस्या कळाली की ती सोडवण्यासाठी हे तरुण संबंधित खात्याकडे पाठपुरावा करतात। भरपूर काही इश्यूज आहेत इकडे आणि आम्हाला काय करायची इच्छा होती त्याच्यावर। मग या गोष्टीवर आम्ही विचार केला। काही आम्ही यंगस्टर एकत्र आलो आणि आम्ही चर्चा केली की आपण काहीतरी ह्याला करायला पाहिजे। तर मग आम्ही बोललो काहीतरी ॲडव्हान्स करू। तर मग एक ॲप्लिकेशन तयार केला त्याच्यावर आम्ही, जो आहे IMC पुणे ॲप्लिकेशन, जो आपल्याला प्ले स्टोरवर अवेलेबल आहे। ज्याच्याने आपण काही कंप्लेंट कुठे दिसले आपल्याला तर फक्त एक क्लिक करायचे आणि अपलोड करायचे आणि ते डायरेक्ट गुगल मॅपशी कोऑर्डिनेट असल्यामुळे डायरेक्ट लोकेशन तुम्हाला दिसतं। सध्या ग्रुपमध्ये 37 जण आहेत। शहरातल्या आणखी तरुणांनी पुढे येऊन ग्रुप जॉईन करावा आणि शहर सुधारण्यासाठी मदत करावी असं आवाहन हे तरुण करतायत। बेसिकली हमारा मोटिव है कि हमारे पुणे जो सिटी है उसको हम इम्प्रूव करें और थोड़ी बहुत जो प्रॉब्लम्स हैं वो सॉल्व हो सके एंड लाइफ हैज़ बिकम वेरी इजी। मतलब इजी बनाने के लिए जो एप्लीकेशन है वो डाउनलोड कर सकते हैं आराम से लोग एंड इनफैक्ट फेसबुक के साथ भी हम लोगों ने इंटीग्रेट करवाया है इसे। तो बहुत ही ईजी है कि कोई भी कभी भी जाके एक फ़ोटो क्लिक करके अपलोड कर सकता है। शहरामधली सुधारणा असो किंवा राजकारणाचं चित्र बदलायचं असो, तरुणांनाच हा बदल घडवायचा आहे आणि त्यासाठी ही पिढी सजगही आणि प्रगतही आहे। आता फक्त गरज आहे या प्रयत्नांना जास्तीत जास्त तरुणाईची साथ मिळण्याची। सामाजिक समस्यांचं भान राखत या मुलांनी या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतलाय। अशाच पद्धतीने प्रत्येक तरुणांनी पुढाकार घेत समस्या सोडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं तर आपण ज्या ठिकाणी राहतोय ते शहर नक्कीच समस्या मुक्त होण्यासाठी चांगला फायदा होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकरसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।